सर, शेअर बाय कसा करायचा? शेअर सेल कसा करायचा? सर, डीमॅटमध्ये पैसे कसे ऍड करायचे? लिमिट म्हणजे काय? व्हॅलिडिटी म्हणजे काय? सर, ॲप कसे इन्स्टॉल करायचे? मित्रांनो, असे अनेक प्रश्न मला वारंवार कमेंटमध्ये विचारले जात होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एंजल ब्रोकिंग ॲपमध्ये शेअर्स बाय आणि सेल कसे करायचे हे एकदम सोप्या भाषेत बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला एंजल हे ॲप प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करायचं आहे. मी इथे टाकतोय एंजल ब्रोकिंग ॲप. इथे आपल्याला दिसतंय इन्स्टॉल हे बटन, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मी इन्स्टॉल करतोय. आता एंजल हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे मित्रांनो. मी ओपन म्हणतोय. मी लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट करतोय. प्रोसीड. आता माझं ऑलरेडी एंजलमध्ये अकाउंट आहे, त्यामुळे मी लॉग इनवर क्लिक करतोय. आता मी माझा इथे युजर आय डी टाकतोय. आता पासवर्ड टाकतोय. आता मी लॉग इन म्हणतोय. आता मी ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन झालोय मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फंड्स ॲड करायचं आहे. मी तुम्हाला फंड्स कसं ॲड करायचं हे तुम्हाला दाखवतो. इथे तुम्हाला खाली दिसतंय फंड्स म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला काही फंड दिसत असेल 11,748. हा ऑलरेडी माझ्या डीमॅट अकाउंटवर फंड आहे. पण तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला इथे 0 दिसतील, कारण तुम्हाला जर डीमॅट अकाउंटमधून शेअर विकत घ्यायचे असतील तर तिथे फंड असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण आता फंड ॲड कसं करायचं ते बघूया. इथे खाली तुम्ही बघू शकता मित्रांनो, ॲड फंड्स हे बटन दिसतंय, त्याच्यावर मी क्लिक करतोय. इथे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिसतात. तुम्ही वेगवेगळे पर्याय निवडून फंड ॲड करू शकता. जसे की तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही जे बँकेचे डिटेल्स दिले होते डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी, ती बँक इथे लिंक झाली आहे. त्या बँके थ्रू म्हणजे नेट बँकिंग थ्रू तुम्ही फंड्स ॲड करू शकता. शिवाय गुगल पे थ्रू ॲड करू शकता. UPI नेट बँकिंग थ्रू ॲड करू शकता. मी इथे माझा UPI ID सेट केलेला आहे, त्यामुळे मी माझं इथे UPI सिलेक्ट करतो. आधी मला अमाऊंट टाकावी लागेल. समजा मी इथे 500 रुपये टाकतोय आणि UPI सिलेक्ट करतो. आता इथे मी माझा भीम UPI सेट केलेला आहे, त्यामुळे मी भीमवर क्लिक करतो. ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल म्हणजे 500 रुपये आपल्या डीमॅट अकाउंटवर आलेले आहे. त्यात आपण बघूया. ते फंड्सवर जाऊया. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की सुरुवातीला 11,700 अशी अमाऊंट होती आणि आता 500 रुपये ॲड झाल्यामुळे आपला फंड इथे ॲड झालेला आहे. फंड्स ॲड झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला यायचं आहे वॉचलिस्टकडे. इथे खाली तुम्हाला वॉचलिस्टचं बटन दिसत असेल, त्याच्यावर मी क्लिक करतोय. आता इथे ॲड स्टॉक्स जे टेक्स्ट बॉक्स दिसतोय, तिथे आपल्याला तो शेअर टाकायचा आहे किंवा ते शेअर्स टाकायचे जे आपल्याला बाय करायचे. तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी टाकतोय ITC. इथे ITC NSE मी सिलेक्ट करतोय. आता हा शेअर वॉचलिस्टमध्ये ॲड झालेला आहे. आता मला ह्याला बाय करायचा आहे. तर आपण काय करायचं, इथे जो लिस्ट झालेला शेअर आहे त्याच्यावर मी क्लिक करतोय. इथे क्लिक केल्यानंतर एक छोटी विंडो ओपन झालेली आहे. इथे मला बरेच पर्याय दिसत आहे. आता तुम्हाला ह्या शेअरबद्दल जर जास्त माहिती पाहिजे असेल, इथं खाली जे तुम्ही बघताय ऑप्शन चेन, चार्ट्स, स्टॉक डिटेल्स, ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही ह्या शेअरबद्दल थोडी जास्त माहिती मिळवू शकता. पण आता मला हा शेअर बाय करायचा आहे. मी काय करतोय, इथे हे जे बाय बटन आहे त्याच्यावर क्लिक करतोय. इथे बायवर क्लिक केल्यानंतर परत एक छोटी विंडो ओपन झाली. मग काय करायचं, आपण ॲडव्हान्स ट्रेडवर क्लिक करायचं आहे. इथे हे जे ॲडव्हान्स ट्रेड बटन दिसत आहे त्याच्यावर मी क्लिक करतोय. आता एक बऱ्यापैकी मोठी विंडो ओपन झाली. इथं आपल्याला वेगवेगळे पर्याय दिसत आहे. तर इथं टॉपला मित्रांनो तुम्ही बघू शकता NSE BSE. तुम्हाला कोणत्या एक्सचेंजमध्ये हा शेअर बाय करायचा आहे, NSE किंवा BSE. BSE वर क्लिक केल्यावर
तुम्ही BSE या एक्सचेंजमधून हा शेअर बाय करू शकता. मी सध्या इथे NSE ठेवत आहे. त्याच्या खाली 3 वेगवेगळे पर्याय आहे: नॉर्मल ऑर्डर, स्टॉप लॉस ऑर्डर, रोबो ऑर्डर. रोबो ऑर्डर आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया, कारण की तो खूप मोठा विषय आहे. आज आपण नॉर्मल ऑर्डर आणि स्टॉप लॉस ते बघूया. त्याच्या खाली मित्रांनो क्वांटिटी एक पर्याय आहे. आता क्वांटिटी म्हणजे काय? हा शेअर तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे? 5, 10, 50, 100, 500 ती क्वांटिटी, शेअरची क्वांटिटी. इथे मी सध्या 5 टाकतोय. आता इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो खाली प्राइस, म्हणजे सध्या ह्या शेअरची मार्केटमध्ये चाललेली प्राइस इथे रिफ्लेक्ट झालेली आहे. या शेअरची मार्केटमध्ये सध्या प्राइस चालली आहे 209.20 रुपये. आता इथे त्याच्या बाजूला 2 पर्याय दिसत आहे आपल्याला, लिमिट आणि ऑर्डर. आता लिमिट म्हणजे काय? तर समजा हा शेअर मार्केटमध्ये चालला आहे 209.20 रुपये, पण तुमची इच्छा आहे की हा शेअर मला 208 रुपयाला विकत घ्यायचा आहे. तर मी इथं काय करेल, 208 रुपये टाकेल आणि लिमिटचं बटन सेट करेल. मग जेव्हा हा शेअर 208 रुपयाला येईल तेव्हा तो विकत घेतला जाईल. आता मला वाटतं तुम्हाला लिमिट हे कळालं असेल. आणि दुसरा जो बटन आहे मार्केट, समजा मी ते सिलेक्ट केलं तर मार्केटमध्ये ह्या शेअरची जी किंमत चालली आहे त्या किमतीला हा शेअर तुम्हाला मिळेल. इथे तुम्ही बघू शकता प्राइसचं जे टेक्स्ट बॉक्स आहे तो डिसेबल झालेला आहे, कारण की आपल्याला हा शेअर मार्केटच्या किमतीमध्ये विकत घ्यायचा आहे. आता आपण प्रोडक्ट टाईप बघूया. 3 प्रकारच्या प्रोडक्ट टाईप आहे: डिलिव्हरी, मार्जिन आणि इंट्राडे. डिलिव्हरी म्हणजे काय? जेव्हा आपण शेअर्स लॉंग टर्मसाठी म्हणजे दीर्घकाळासाठी विकत घेतो त्याला डिलिव्हरी असे म्हणतात. खाली तुम्हाला 2 मार्जिन दिसत असेल, ॲप्रॉक्सिमेट रिक्वायर्ड मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन. आता ॲप्रॉक्सिमेट रिक्वायर्ड मार्जिन काय आहे? इथे आपल्याला दिसत आहे ज्यावेळेस मला 5 शेअर ITCचे घ्यायचे आहेत त्यावेळेस मला हे एवढे पैसे म्हणजे 1046 रुपये ते 5 शेअर विकत घेण्यासाठी लागतील. समजा इथे मी 10 टाकले तर ही अमाऊंट बदलली, म्हणजे मला ॲप्रॉक्सिमेट रिक्वायर्ड मार्जिन लागेल 2092 रुपये. आणि अवेलेबल मार्जिन म्हणजे काय? सध्या माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये एवढी अमाऊंट अवेलेबल आहे. प्रोडक्ट टाईप मार्जिन सिलेक्ट केल्यावर तुम्हाला फक्त 20% रक्कम देऊन ते शेअर्स विकत घेता येतात. इथे तुम्ही बघू शकता की डिलिव्हरीसाठी आपल्याला 2092 रुपये लागत होते, पण ज्यावेळेस मी मार्जिन सिलेक्ट केलं त्यावेळेस मला इथे लागतात 418.40 रुपये. आणि महत्त्वाचं म्हणजे हे शेअर्स तुम्ही जास्त दिवस सुद्धा होल्ड करून ठेवू शकता, पण इथे तुम्हाला प्रत्येक दिवसाचा त्या मार्जिनच्या अमाऊंटवर इंटरेस्ट लागतो. आता प्रत्येक ब्रोकरचे इंटरेस्ट रेट वेगवेगळे आहेत. इथे तुम्हाला एंजलचा इंटरेस्ट रेट बघायचा असेल तर तुम्हाला इथे नो मोर या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्ही बघू शकता एंजलचा इंटरेस्ट रेट आहे 0.049% पर डे, म्हणजे एका दिवसाचा हा इंटरेस्ट रेट आहे. जास्त करून स्विंग ट्रेडर्स ह्या मार्जिन पर्यायाचा वापर करतात. तिसरा प्रोडक्ट टाईप आहे इंट्राडे. इथे तुम्ही सकाळी 9:15 नंतर शेअर्स विकत घेता आणि समजा दुपारी 3:15 पर्यंत तुम्ही ते शेअर्स विकले नाही तर ते मार्केटमध्ये चालू असलेल्या किमतीला शेअर्स 3:15 वाजता आपोआप विकले जातात. इथे तुम्ही ते शेअर्स 10 ते 20% रक्कम देऊन विकत घेऊ शकता. खाली आपल्याला 2 व्हॅलिडिटी दिसत आहे. एक आहे डे व्हॅलिडिटी, दुसरा आहे IOC व्हॅलिडिटी. आता डे व्हॅलिडिटी म्हणजे काय? जेव्हा आपण शेअर्स घेताना डे हे ऑप्शन सिलेक्ट करतो तेव्हा जोपर्यंत ती ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत ती ऑर्डर पेंडिंग ऑर्डरमध्ये जाते दिवस अखेरपर्यंत, म्हणून तिला डे व्हॅलिडिटी म्हणतात. आणि दुसरं आहे IOC व्हॅलिडिटी. आता IOC व्हॅलिडिटी म्हणजे काय? इमिजिएट ऑर कॅन्सल, म्हणजे एकतर ऑर्डर लगेच एक्झिक्यूट होते किंवा कॅन्सल होते. हे ऑप्शन नॉर्मली आपण व्होलेटाईल शेअरसाठी वापरतो, पण जास्त करून आपण डे व्हॅलिडिटी वापरतो. आता ह्याच्या शेजारी जे डिस्क्लोज क्वांटिटी दिलेला आहे त्या विषयावर आपण एक वेगळा व्हिडिओ बघणार आहोत. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे डिस्क्लोज क्वांटिटी कधी वापरतात? ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणात शेअर्स विकत घेतो, जसे की 1 लाख, 2 लाख, 3 लाख, आणि आपल्याला दाखवायचे असतात की आपण कमी शेअर विकत घेतले. म्हणजे जसे की मी 1 लाख शेअर विकत घेतले पण मला दाखवायचे आहे
10,000, त्यावेळेस आपण या डिस्क्लोज क्वांटिटीचा वापर करतो. स्टॉप लॉस हा इंट्राडे आणि पोझिशनल ट्रेडिंगसाठी वापरला जातो. ह्या विषयावर आपण एक सविस्तर व्हिडिओ लवकरच बघणार आहोत. मित्रांनो, आता लिमिट ऑर्डर कशी टाकायची ते आपण बघूया. त्यासाठी आपल्याला वॉच लिस्टवर यावं लागेल. इथे हा जो ITC शेअर आहे त्याच्यावर मी क्लिक करतोय. त्याच्या बायवर मी क्लिक करतोय. इथे ॲडव्हान्स ट्रेडवर क्लिक करतोय. इथे मी क्वांटिटी 5 टाकतोय. आता मित्रांनो, इथे मी लिमिट ऑर्डर सेट करतोय. म्हणजे मार्केटमध्ये ह्या शेअरची किंमत चालू आहे 209.90 रुपये, पण मला हा पाहिजे 208 रुपयाला. मी इथं काय करतोय, 208 रुपये ही व्हॅल्यू सेट करतोय. खाली मी प्रोडक्ट टाईप डिलिव्हरी सेट केलेली आहे, व्हॅलिडिटी डे आहे आणि ॲप्रॉक्सिमेट रिक्वायर्ड मार्जिन इथं दाखवत आहे. म्हणजे एवढे पैसे लागतील 1040 रुपये मला 5 शेअर्स घेण्यासाठी. पण ही लिमिट ऑर्डर आहे. तर बघूया, मी बायवर क्लिक केल्यावर काय होतं आहे, बाय. आणि हे कन्फर्मेशनसाठी विचारतं आहे. मी क्लिक करतो आहे कन्फर्म बाय. आता ही ऑर्डर प्लेस झालेली आहे. पण इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही ऑर्डर आलेली आहे पेंडिंग ऑर्डर्समध्ये. का? कारण ही ऑर्डर अजून एक्झिक्यूट झालेली नाही आहे. म्हणजे हा शेअर अजून 208 रुपयाला आलेला नाही आहे. इथे 2 टॅब्स दिसत आहे तुम्हाला, पेंडिंग ऑर्डर्स आणि पोझिशन्स. इथे तुम्ही खाली जे ऑर्डर्स दिले आहे तिथून पण जाऊ शकता. इथे तुम्हाला दिसतील पेंडिंग ऑर्डर्स आणि पोझिशन्स. आता पेंडिंग ऑर्डरमध्ये ज्या आपल्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत, म्हणजे अजून एक्झिक्यूट झाले नाही आहे, ते ऑर्डर्स दिसतात. आता इथे आपण ही ऑर्डर ह्याच्यावर मी समजा क्लिक केला तर ही ऑर्डर मी मॉडिफायसुद्धा करू शकतो, कॅन्सल करू शकतो. कॅन्सल म्हणजे ही ऑर्डर मला कॅन्सल करायची आहे. एकदा आपण ऑर्डर कॅन्सल केली की परत आपल्याला नवीन ऑर्डर टाकावे लागेल. किंवा आपण ही मॉडिफाय करू शकतो. मॉडिफायमध्ये तुम्ही सगळं काही मॉडिफाय करू शकता. तुमची क्वांटिटी, प्राईस, प्रोडक्ट टाईप, व्हॅलिडिटी. तर अशा प्रकारे लिमिट ऑर्डर आपण सेट केली की ती पेंडिंग ऑर्डरमध्ये जाते. एकदा पेंडिंग ऑर्डरमधली ऑर्डर एक्झिक्यूट झाली म्हणजे समजा हा शेअर 208 रुपयावर आला तर तो विकत घेतला जाईल आणि ही ऑर्डर आपल्याला पोझिशन्समध्ये दिसेल. आणि एकदा ऑर्डर पोझिशन्समध्ये गेली की ती ऑर्डर एक्झिक्यूट झाली असं समजूया. अशा प्रकारे आपण लिमिट ऑर्डर सेट करू शकतो. आता मी काय करतो, ही ऑर्डर मला गरजेची नाही आहे त्यामुळे मी हिला कॅन्सल करतो. कॅन्सल. आता ही ऑर्डर कॅन्सल झाली. मला पेंडिंग ऑर्डरमध्ये काहीच दिसत नाही आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण लिमिट ऑर्डर टाकू शकतो. मित्रांनो, आता आपण शेअर प्रॉपर बाय आणि सेल कसा करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मला वॉच लिस्टवर यावं लागेल. इथे हा जो ITC शेअर लिस्टेड आहे त्याच्यावर मी क्लिक करतोय आणि बाय म्हणतोय. इथे ॲडव्हान्स ट्रेडवर क्लिक करतोय. आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा ट्रेड मारतोय, त्यामुळे इथे फक्त मी 2 क्वांटिटी टाकतोय. प्राईस इथे डिसेबल आहे कारण की मी सिलेक्ट काय केलं आहे, मार्केट. म्हणजे मला मार्केटच्या प्राईसनुसार हा शेअर मिळणार आहे. त्यामुळे प्राईस इथं डिसेबल आहे. लिमिटच्या टायमाला प्राईस हे ऑप्शन एनेबल होतं. प्रोडक्ट टाईप डिलिव्हरी आहे, व्हॅलिडिटी डे आहे. मी बायवर क्लिक करतोय आणि आता ते मला कन्फर्मेशन विचारतं आहे की तुम्हाला खरंच बाय करायचं आहे का. ठीक आहे, तर मी कन्फर्म बायवर क्लिक करतोय. आता ऑर्डर ही प्लेस झालेली आहे आणि आता ही ऑर्डर मित्रांनो पोझिशन्समध्ये आलेली आहे. मगाशी आपण लिमिटची ऑर्डर टाकली होती ती पेंडिंग ऑर्डरमध्ये गेली होती कारण की ती ऑर्डर एक्झिक्यूट झाली नव्हती. पण आता ही ऑर्डर एक्झिक्यूट झाली आहे त्यामुळे ती मला आता पोझिशन्समध्ये दिसत आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मला ह्या शेअरमुळे किती प्रॉफिट होतोय, किती लॉस होतोय ते इथे रिफ्लेक्ट होतंय कारण की आता मार्केट चालू आहे. मला वाटतं तुम्हाला शेअर बाय कसा करायचा हे आता तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो, पोझिशन्समध्ये आपल्याला त्याच ऑर्डर्स दिसतात जे आपण त्याच दिवशी एक्झिक्यूट केलेले आहे. म्हणजे एकाच दिवशी ज्या ऑर्डर्स आपण एक्झिक्यूट करतो त्या ऑर्डर आपण पोझिशन्समध्ये बघू शकतो. एका दिवसानंतर त्या ऑर्डर्स पोर्टफोलिओमध्ये शिफ्ट होतात. म्हणजे तुम्ही शेअर जर लॉंग टर्मसाठी घेतले असतील तर तुम्हाला दुसऱ्या दिवसानंतर ते ऑर्डर्स पोर्टफोलिओमध्ये दिसतील. इथे खाली तुम्हाला पोर्टफोलिओचा आयकॉन दिसत असेल. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, हे जे 2 शेअर्स मी घेतलेत त्यांना सेल करायचं आहे. मी काय करतोय, त्याच्यावर क्लिक करतोय. नंतर मी एक्झिटवर क्लिक करतोय. आता इथे मला 2 पर्याय दिसत आहे, लिमिट आणि मार्केट. आता इथे लिमिट काय आहे, सेम बायला आपण जसं लिमिट वापरलं होतं त्याच प्रकारचं लिमिट आहे. पण इथे सेल करताना ते आपल्याला वापरायचं आहे.
समजा आता मार्केटमध्ये बघा ह्या शेअरची किंमत चालू आहे 208.80 रुपये, पण मला हा शेअर 212ला विकायचा आहे. मग मी काय करेल, इथं लिमिट सेट करेल, लिमिटचं बटन याच्यावर क्लिक करेल आणि इथे 212 म्हणेल आणि एक्झिट म्हणेल. ज्यावेळेस मी असं सेट करेल त्यावेळेस ही ऑर्डर पोझिशन्समध्येच राहील आणि ज्या वेळेला हा शेअर 212ला येईल त्यावेळेस हा शेअर विकला जाईल. ठीक आहे, तर हा लिमिटचा म्हणजे इथं अशा प्रकारे आपण लिमिटचा उपयोग करू शकतो. पण मला आता काय करायचं आहे, मला हा शेअर मार्केटच्या किमतीला विकायचा आहे. मी काय करतोय, मार्केटवर क्लिक करतोय आणि आता बघा तुम्ही इथं प्राईसचं जे टेक्स्ट बॉक्स आहे तो डिसेबल झाला आहे, कारण की आता हा शेअर मार्केटच्या किमतीला विकेल. मी काय करतोय, याच्यावर एक्झिटवर क्लिक करतोय. आता मला ते कन्फर्म एक्झिट विचारते, म्हणजे कन्फर्म तुम्हाला विकायचा आहे का, तर मी हो म्हणतोय, कन्फर्म करतोय. आता हा शेअर विकला गेलेला आहे मित्रांनो. इथे आपण बघू शकतो हा शेअर सेल झालेला आहे. इथं मी हा विकत घेतला होता 209.10ला आणि हे 2 शेअर मी विकले 208.90ला आणि मला टोटल लॉस झाला 0.40 पैसे. ठीक आहे, तर मित्रांनो ही जी अमाऊंट आहे ही फंड्समध्ये रिफ्लेक्ट व्हायला 1 दिवस लागतो. ठीक आहे, आणि समजा एखाद्या दिवशी तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला 10,000 20,000, तर ती अमाऊंट इथे रिफ्लेक्ट व्हायला 1 दिवस लागेल. पण जर तुम्हाला विड्रॉ करायची असेल तर त्याला 2 दिवस लागतात. त्यालाच T+2 असे म्हणतात, म्हणजे ट्रेडिंग डे प्लस 2 दिवस. ठीक आहे मित्रांनो, मला वाटतं मित्रांनो बाय सेल हे तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजलं असेल. मित्रांनो, तुम्हाला एंजल ब्रोकिंगमध्ये फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमची माहिती भरून 1 तासात अकाउंट ओपन करू शकता. तुम्हाला ह्या व्हिडिओ संदर्भात काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.